त्यांना एक मॅच खेळायचं आहे. दुसऱ्या बाजूला मॅचला होतं सुरुवात. पंचांच्या भूमिकेमध्ये आशुतोष व्यवहारे, विरल नायर सर उतरलेत. पहिले षटक टाकण्याकरता रोहित हा गोलंदाज आला यश 11 पालिवली टीमचा. 3, 2, 1 लेट स्टार्ट. गेम ऑन. टायमर सुद्धा सेट केले गेले. ओहो दांडी गोल अराउंड द लेग. त्रिपा उद्ध्वस्त केलंय. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर यश मिळतंय गोलंदाज रोहितला. गॉन. मैदानी आवाज घुमणार चौकर षटकारांचा. षटकारांचा घुमणार चौकर षटकारांचा. या विरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. बघतात आपण भूपेश पाटील यांना आणि त्यांचा मित्र परिवार सुद्धा इथे दाखल झालेत. निखिल हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. अग्री दादा 007 चांगले ऍक्टिंग करतात. मला वाटतं एखाद्या चित्रपटामध्ये सुद्धा लवकरात लवकर त्यांना संधी मिळेल. प्राऊड फील होतोय खरोखरच. कारण कला ही प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये असते, परंतु त्या कलेचं सादरीकरण करायला पाहिजे. आपण जे व्हिडिओज जे काही व्हायरल होतात ना, ते आवर्जून आम्ही बघत असतोय. निखिलजी मनापासून तुमचं धन्यवाद मानतोय. चांगले रील्स. आणि त्याच्यामध्ये काय होतं की एक दिवस जर काही दुःख असलं ना, तर असे रील बघितल्यानंतर ते दुःख लगेचच बाजूला सरत असतं. दुसऱ्या बाजूला भूपेश पाटील रॉकी दादा या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. मॅचकडे वळूया. पहिल्या चेंडूवर यश मिळतंय रोहितला आणि भामटपाडा टीमला हा पहिला धक्का लागलाय. आता रोहित किनी, रोहित विरुद्ध रोहित असा हा बॅटल आता रंगेल काय? डेड बॉलचा इशारा विरल नायर सरांचा. 10 मिनिटांचा अवधी तुम्हाला 2 षटकांकरता दिलाय. कोसमाई चषक 2026 आणि अंतिम दिवस तुम्ही बघताय. स्लो बरवान संत गतीचा चेंडू होता. आडव्या बॅटचा वापर केलाय रोहित किनीने आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला वाहवलं. एकच धाव. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेनिशी आता अकाउंट ओपन होतोय. खातं उघडलंय. कारण आणि बॅटरने इन करा. दोन्ही बॅटरला विनंती असेल, तुम्ही सुरुवातीपासून या स्पर्धा खेळतायत, इन करूनच तुम्हाला तिथे उतरायचं. ओहो मोठा फटका खेळायचा होता. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅटची आतील कडा चाटून चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये गेला होता. याचबरोबर एक धाव मिळाली आणि धावसंख्या 1 गडी बाद 2. दबाव आलाय. आपण मान्य करू शकतो की पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एक बॅटर गेलाय, परंतु आपल्या टीममध्ये भारी भक्कम मोठी अशी बॅटिंगची जे बॅटिंग लाईनअप आहे, मोठी फळी आहे, तिचा वापर तुम्ही योग्य करायला पाहिजे. फुल टॉस बॉल होता. फ्लिक केला ऑन साईडला मनगटाच्या मदतीनं मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली. क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवले, परंतु दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि झाला हा मोठा अपघात. विकेटचं पतन. परतावं लागतं एका बॅटरला. विकेट डाऊन. 2 गडी बाद. धावसंख्या 3. शेठचा हो बोलबाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. तुषार मात्र आपल्या ह्या मॅच करता बनू शकले नाही हुशार. त्यांची हुशारी नेमकं कुठे गेली? कारण दोघांमध्ये तालमेलची कमी दिसली. कॉलिंग फार महत्वाचं असतं. एखादा चेंडू जर समोरच्या दिशेने येतो ऑन साईडला किंवा ऑफ साईडला, त्यावेळेस कॉलिंगची जबाबदारी असते स्ट्राईक इनच्या बॅटरची. आणि एखादा चेंडू जर यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जातो ना, तेव्हा ती जबाबदारी असते नॉन स्ट्राईक इनच्या बॅटरची. दोघांमध्ये सामंजस्यपणा दिसला नाही आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचललाय. धावसंख्या 2 गडी बाद 3. रोहित गोलंदाजी मार्गावर असताना चांगला स्पेल त्याचा पाहायला मिळतोय. फुलपेश बॉल होता. सरळ बॅटने आता थोडीशी ताकद झोकली होती. डीप मिडॉन मध्ये चेंडू आला. थ्रो करण्याआधी एकच धाव. मोठे फटके 5 चेंडूंमध्ये अजूनही आले नाहीत. याचाच अर्थ यश 11 पालिवली टीमने योग्य पद्धतीने त्यांचे प्यादे वापरलेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4. मोठा फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे.
एका टप्प्याने चेंडूला अडवलं गेलंय, दुसरी धाव मिळाली बॅटरला, 2 धावा होतात पूर्ण. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाकरता घेतलेला वेळ होता तो 3 मिनिटांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर भामटपाडा टीमची 2 गडी बाद 6. संयम राखूनच चांगले बॅटिंग करावे लागेल, कारण ही 1 नंबर क्रिकेटची स्पर्धा आहे. भरपूर चर्चा होते संपूर्ण देशभरामध्ये या स्पर्धेची. विश नेटवर्क लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण होतोय. चांगलं काम विश नेटवर्कचं आतापर्यंत आपण पाहिलंय. विश्वास पाटील हे प्रोपरायटर आहेत, साहिल पाटील हे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतात. आता थोडंसं वळवलं होतं, चेंडूला फ्लाईट जास्त दिली होती आणि त्याच्या अगेन्स्ट हा चांगला चेंडू फोर्स केलाय स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, डावा मिळतील 4. कोसमाई चषक चौकार. चौकाराच्या मदतीनं आता धावसंख्या फुलताना दिसते, धावसंख्या बहरताना दिसते आणि थोडासा उत्साह वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 2 गडी बाद, धावसंख्या 10. गणेश गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा फुल पिच बॉल होता, चेंडूला ऑन साईडला फ्लिक केलंय. 1 धाव मिळाली मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक चूक करतोय, चुकीचा फायदा उचलताना 2 धावा मिळत आहेत उजव्या हाताच्या बॅटरला. कारण गौरव नामवंत खेळाडू आहे, प्रकाश झोतात आलेला खेळाडू आहे. अजून आता त्याला ह्या मैदानावर आपला जुना खेळ दाखवावा लागेल. यापूर्वी त्याने अनेक मैदानं गाजवलेत भामटपाडा संघामधून खेळत असताना. धावसंख्या 12. हाफ ट्रॅकर जागा बनवली आणि चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वळवलंय. मोठा गॅप होता तिथे आणि या गॅपला बेदून चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. शिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय. भागीदारी करायची असेल तर एकमेकांवरचा विश्वास वाढला पाहिजे. कारण म्हणतात ना की विश्वास नावाचा पक्षी जर एकदा उडला तर पुन्हा तो बसत नसतो. इथे तुम्हाला एकमेकांना समजूनच चांगला खेळ करावा लागेल. आडव्या बॅटचा वापर केला. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करण्याआधी 1 धाव बॅटरने पूर्ण केले. चांगला बॉल होता, गती सुद्धा चांगली होती यावेळेला गोलंदाज गणेशची. 4 चेंडू गणेशने टाकले. 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात 11 धाबा. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 17. 1.4 बॉलची समाप्ती. अजूनही 3.5 मिनिटं आहेत हे दुसरे षटक पूर्ण करण्याकरता. गोलंदाज तयार. ओहो, चांगला बॉल होता. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा टर्न सुद्धा मिळतोय. संत गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जिथे बीट होताना दिसत आहेत रोहित किनी. रोहित नाव चांगलं आहे, काम चांगलं करेल काय. पुन्हा आता बॅटच्या चेंडूच्या रेषेमध्ये येताना दिसत नाही आणि फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबलाय. 1 चौटी धाव मिळाली. लेग बायचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांकरता घेतलेला वेळ जर आपण बघितला तर तो होता 7.5 मिनिटांचा. थँक्यू सो मच यश 11 पालवली टीम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 18. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आपली प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो 1 नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो 1 नंबर. खरोखरच प्रभाकर शेट
मनाने श्रीमंत असलेलं व्यक्तिमत्व, असं हे व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळेच क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही प्रत्येक जण बघतोय. भरपूर काही केलंय या परिसरातील विकासासाठी या व्यक्तीनं. आता दिपेश आलाय, स्कोअर ऑफ द विकेट, पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. एक नाही, दोन नाही, तीन नाही, थेट 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 बॅटरला मिळते 4 धावांची भेट. चौकार. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. दोन गडी बाद, धावसंख्या 22. 5 मध्ये 12 वर खेळतोय गौरव. रोहित किनी 6 चेंडूचा सामना केला, 8 वर तो खेळतोय. धावसंख्या आता 22 वर 2 गडी बाद. एक वेळ स्थिती खूप खराब होते, परंतु आता त्या स्थितीमध्ये सुधारणा होतोय. दिपेश तयार. चांगल्या अँगल्सने चेंडू रिलीज केला होता दिपेशने आणि त्यामुळे टायमिंग करता आलं नव्हतं. गुडलेन क्षेत्रातील चेंडू होता, थोडासा क्रॉस झाला, पुढे येऊन खेळायचं होतं. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. एकच धाव मिळाली दरम्यान बॅटरला. धावसंख्या 2 गडी बाद, 23 धाबा. खूप चांगलं आयोजन आहे, चांगली संयोजन समिती आपल्याला पाहायला मिळाली जी इथे कार्यरत आहेत. राजेश भोईर, किरण पाटील, जतू किनी, हरेश पाटील, स्वागत पाटील आणि इतर आपले आयोजन कमिटी मेंबर आहेत. आता यावेळेला एक्स्ट्रा खबरच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बसला होता टपून, त्याने टिपलाय झेल. दिपेशला मिळते या षटकामध्ये एक सफलता. विकेट डाऊन. धावसंख्या धावपळकावर 3 गडी बाद, 23. प्रभाकर शेठ पाटीलचं आहे हो आयोजन. आहे हो आयोजन, आहे हो आयोजन. त्यांनी क्रिकेट सामने ठेवल्यानं कोसमाई आईचे नावानं. कोसमाई आईचे नावानं, कोसमाई आईचे नावानं. हो आवाज घुमणार खाली. थँक्यू. म्हणतात ना की वेळ सांगू शकते की तुमच्याकडे किती संपत्ती आहे, परंतु संपत्ती सांगू शकत नाही की तुमच्याकडे किती वेळ आहे. म्हणूनच मनाने श्रीमंत राहा. पैशाचं काय, तो तर येतो जातो. असेच एक मनाने श्रीमंत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील, ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला आपण बघतोय. इथे आपण बघतायत एक चांगला फटका खेचला गेलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चार्ज द बॉल ओव्हर द लॉंग ऑन एरिया. दॅट्स 6 रन्स. मिळतील धावा 6. षटकार. मायेची सावली हाकेला धावली, प्रसन्न झाली ग. कोसिंबे गावच्या झाडाखाली आई प्रगट झाली ग. स्कोर मूव्स ऑन 29. 3 गडी बाद, 29. आता बॅटचं एज लागलंय, पाठीमागे चेंडू गेलाय, चोरटी धाव बॅटरने मिळवली. रोहित किने याने सुद्धा चांगलं सुरुवात करून दिली. आता रुद्र याने एक षटकार ठोकल्यानंतर तो सुद्धा स्ट्राईक रोटेट करतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 3 गडी बाद, 30. चांगली स्थिती भामटपाडा या टीमची. शेवटचा बॉल टाकण्याकरता दिपेश तयार. खर्च केले तर त्याने 12 धाबा. मोठा पटका खेळायचा होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवर होता. 1 धाव मिळाली, दुसरी धाव निश्चित मिळेल असं वाटतं. 2 धावा तर पळून पूर्ण केल्या जातात आणि जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि ही तिसरी धाव पळून पूर्ण केली. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर भामटपाडा संघाने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत. 3 गडी बाद, 33. यश 11 पालिवली टीमला 34 धावसंख्येचे टार्गेट असेल. 34 इज द टार्गेट. पाठलाग कसा काय केला जाईल याची चर्चा तर आपण करणार आहोत. तत्पूर्वी टॉस फार महत्वाचा असेल, परंतु आता चर्चा आपण करण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. कोसमाई क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, कोसमाई चषक 2026. थँक्यू विजय कौशिक. थांबवतोय लगेच तुम्हाला, कारण आता ती देवो भव
ज्यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि लांब लचक असलेली मोठी स्पर्धा ज्या व्यक्तीने सुरू केली, एक लाडकं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व त्यांचं बघायला मिळालं, ते आदरणीय रॉकी दादा, नावाने जास्त फेमस आहेत, भूपेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय हा सन्मान करण्याकरता मी जितुकिनी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करावा. रॉकी दादा या ठिकाणी एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, नेहमीच पाठराखण करत असतात. समालोचक असो, पंच असो, खेळाडू असो, आणि स्वतः मात्र एक चांगले खेळाडू आहेत. कारण हा मान सन्मान तुम्हाला या ठिकाणी दिला जातोय, कारण कामच आपण असं केलंय. आज चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंना देण्याचं काम आपण केलेलं आहे. असं एक दिलदार व्यक्तिमत्व भूपेश पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. आणि त्याचबरोबर आपले अग्री दादा 007 टा 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 टी टा 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 टी, माझ्यापेक्षा तेच चांगलं बोलू शकतात. सांगतायत की निखिल गावडे सांगतायत की दादा सुद्धा येणार आहेत आणि तेव्हाच मी या ठिकाणी येणार आहोत. परंतु आल्यानंतर इथे काहीतरी प्रेक्षकांपर्यंत तुम्हाला दाखवावं लागेल. त्या दिवशी केलं, पुन्हा करा. थँक्यू. एकदा टा 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 टी टा 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 टी. थँक्यू. सुरुवात होईल. हा, मी विनंती करतोय महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, नेहमीच आम्हाला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांच्याकडून संधी मिळत असतं, असे आमचे लाडकं व्यक्तिमत्व, एक हास्य असे समालोचक आदरणीय दीपक संके सरांचा गोड आवाज आपण ह्या इनिंगमध्ये ऐकणार आहोत. 34चं टार्गेट असेल, पाटला कसं काय केलं असेल, काय घडामोडी घडत आहेत हे आपण ऐकूया दीपक संके सरांच्या मुखातून. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदूजी गावण. सर जाऊया, 34 धावाचं लक्ष गाठायचं आहे यश 11 पालवली संघाला. अतिशय दर्जेदार स्पर्धा असं म्हणतात ना, माणसाने ड्रायफ्रूट का बनावं, मी सांगितलं. तर जाऊया पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, पहिला चेंडू टट्टवला आहे, निघून जाईल का मिडॉनच्या डोक्यावरनं. 6 धावा, खणखणीत षटकार. खराब चेंडू होता, शॉर्ट ऑफ लाईन, आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला या फलंदाजाने. आणि फलंदाज आहेत ते गणेश. पहिला चेंडूवर 6 धावा बघायला मिळाल्यात. पुन्हा एकदा बॉलर मार्गस्थ होतोय. खोलवरचा चेंडू हलक्या बेंड ड्राईव्ह केला डीप मिडॉनच्या रिझनला. 1 धाव तो बघायला मिळेल. जबरदस्त फिल्डिंग अँड पिकअप अँड थ्रो, अफलातून फिल्डिंग बघायला मिळाली. हा दबाव जो आहे ना, हा क्षेत्ररक्षकाने फिल्डरवर टाकायला पाहिजे. इथे मग तुम्ही निश्चितच धाव राखू शकतात. 7 धावा झाला. पहिल्या चेंडूवर अप्रतिम षटकार बघायला मिळालं. नंतर सिंगल काढलाय. 34 धावा यश 11 पालवली संघाला करायचे आहेत. बघा सलामी जोडी गणेश आता स्ट्राईकवर आहे. संजयकडे देखील क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडू, खोलवरचा चेंडू हलक्या हातून ड्राईव्ह केला. चेंडू जातो डीप लॉंगॉनच्या रिझनला. इथे बाकी फील्ड अँड थ्रो करेपर्यंत एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. काय सुपर क्रिकेट बघायला मिळालं आहे. अफलातून ऑर्गनायझेशन, जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. आणि क्रीडांगण काय बनवलं, मी सुरुवातीच्या दिवसात सांगितलं की धर्मशाला कसं बनलं, तशा पद्धतीचे कोसमाई क्रीडांगण आदरणीय प्रभाकर पाटील दादांच्या ह्याच्यात बनलं.
आहा काय जबरदस्त फटका मिळालाय. असं म्हणतात ना, पहिल्याच दिवशी जायचं एखाद्या तरुणाला बघायचं, आय लव्ह यू आणि माझी आहेस तू म्हणायचं, तशा पहिलं फटका इकडे बघायला मिळाला. अप्रतिम शॉट, दिमागदार, क्लासिक, फंटास्टिक अप ड्राईव्ह. आहा काय गीत आहेत हो. भक्तिरसात जावं ना, असं कोसमाईच्या मंदिरात साक्षात समोर उभी राहतं. सुप्प गाणं, जबरदस्त गाणं बनवलं गेलंय. आई कोसमाई, लो फुल टॉस, प्रॉपर कलेक्शन केलं, रिव्हर्स स्वीप बघायला मिळते. डीप गलीच्या रिझनला 4 धावा पहिल्या षटकात. मॅचची हवा निघते की काय. सुपर बॅटिंग, पहिला चेंडू षटकार आलं, मग सिंगल बघायला मिळत, त्यानंतर बाकी अफलातून ऑफ ड्राईव्ह, आता बाकी स्विच हिट पाहायला मिळालं गली आणि पॉईंटच्या रिझनला. सुपर बॅटिंग, काय कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे, कारण मोठं मैदान आहे. मी सुरुवातीच्या म्हणाला दिवसापासून की इकडे मैदानी शॉटमध्ये देखील धावा जिंकू शकतात. खेळपट्टी खूप सुसाट वेगाने धावणारी आहे. धावसंख्या होती ती 16 धावा. व्हॉट अ बॅटिंग गणेश, सुपर पीस ऑफ बॅटिंग. हा 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 यावेळेला बाकी चांगला चेंडू. मी म्हटलं नाही की प्रत्येक वस्तू ही सोनच असते नसं नाही आहे. तुम्हाला कधी कधी लखणारं प्रकाशाला लपवावं लागतं. षटक संपलं, 16 धावा आल्यात, 34 धावा विजयासाठी करायचे आहेत. महागडं षटक, कारण तुमच्याकडे पॉवर प्ले तर नाही आहे. मग तुम्हाला स्पीड सिट्रॅक्शन संपवलं. 4 खेळाडू सर्कलच्या, 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. आता बघूया 16 धावा, 34 धावा विजयासाठी करायचे. ते म्हणजे यश 11 पालवी संघाला कंपल्सरी चेसच्या माध्यमाचे. आमच्या साहिलच्या मनापासून मी कौतुक करेन. कॅमेरामॅन की करणे, पण मिक्सिंग जे वेळेवर करावं लागते त्याच्या माध्यमातून तुम्हाला पोचवावं लागते. अफलातून वर्ग. मागील 1.5-2 वर्षामध्ये साहिल, आपल्याला किती वर्ष झाले? 1.5 वर्ष असेल ना, 5 वर्ष झाली. पण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे विश नेटवर्कने जाळं पसरवलं आहे, लोकांच्या गळ्यात जी क्लिअरिटी दिला आहे, लोकांच्या गळ्यात ताईद बनलेत, त्याची संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करेल. आणि साहिलचं तर मी मनापासून कौतुक करेल. ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडू, प्रत्येक खेळाडू मिक्स करायचं, 2 बॅटर घेतलेले 10 धावा आणि मग ते एक्सप्लोर करून लोकांपर्यंत पोचवायचं, हे विश नेटवर्कचं कौशल्य. सुपर क्वालिटी, दिमागदार कॅमेरामॅन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन शप्पल झाले, शप्पलचा चेंडू मिळेल, नेक्स्ट टर्मवर निघून गेलाय. चला पंचाने DRS घेतला बॅटर टीमने. बॅटर टीमने DRS घेतला व्हाईट बॉलसाठी. आहे प्रत्येक खेळाडूंना नो बॉल आणि DRSसाठी आपण एक प्रत्येक DRS दिलाय. बघूया आमचे पंच आहेत अजित म्हात्रे, ते देखरेख करतात आणि ते बघितल्यानंतर तुमच्यावर निर्णय. दिस इज अ फेअर डिलेवरी. मी म्हटलंच ना की तुम्ही शप्पल जरा ऑफटमध्ये चेंडू मिळाला, नेक्स्ट पण निघून गेला. हे बघा कशा पद्धतीने, बघा कशा पद्धतीने मिळाला नेक्स्ट. सुपर क्वालिटी, व्हॉट अ कॅमेरामॅन. रायझिंग डिलेवरी, वेगळ्या धाटणीचा चेंडू बघायला मिळाला. जबरदस्त कमबॅक केलाय. पहिला षटक 16 आल्यानंतर असं वाटलं होतं की सामना सोपा होईल, पण 34 धावा कंपल्सरी चेसनी करायची आहे. तुम्हाला पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, डीप एक्स्ट्रा कोर बघायला मिळेल, लॉंग ऑफ बघायला, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट, मिड ऑन. हे क्षेत्ररक्षण. इथे चेंडू टटवलाय, इथे निघून जाईल का? प्रॉपर टायमिंग झालाय. ओ हो हो हो, इथे झेल सुटला आणि 6 धावा दिले. त्यांना वाटलं की मागे तुम्ही एक्झॅक्ट उभे होतात, तुमचा रोपला पाय देखील टच होता आणि इथे बोलते षटकार. बघा झेल सोडला की मॅच सोडलाय. हे बघा ॲक्सिडेंटमध्ये आपण बघू शकतायत. काय कॅमेरावर काय हो, जेवढं कौतुक करावं ना आमच्या MKचं. बघा अजून 4 बोटं तुम्ही मध्ये होत आहेत. धावसंख्या 6 निवडून होते, ते म्हणजे बॅकफुटला गेला, पंच केला, कव्हरच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू जातात. एक धाव बघायला मिळते, दुसरीला होईल का डीप कव्हरनं थ्रो करत 2 धावा देखील फलकावर लागल्या जातात. आणि या 2 धावांची धावसंख्या होती 24 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला संजय या फलंदाजाकडनं बघायला मिळते आणि गणेश यांचा क्लास तुम्हाला पाहायला मिळाला. बघा ड्रोन कॅमेरा आमच्याकडनं तुम्हाला उडताना बघायला मिळतात. एक दर्जेदार दिमागदार आज ग्रँड फिनालचा सोहळा तुम्हाला बघायला मिळेल. बॅकफुटला गेला एक वाटा गुंडप्पा साईड विश्वनाथ कट. काय सुंदर बघायला मिळाला. माल्कम मार्शल होल्डिंगला 1987-88 काळामध्ये जेव्हा गुंडप्पा विश्वनाथ असे स्क्वेअर कट करायचे, तेव्हा भल्याला ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर घर बसल्या पाहायचं. तेव्हा केबल नव्हतं, तेव्हा कलर टीव्ही नव्हते, तेव्हा फक्त जमाना होता ब्लॅक अँड व्हाईटचा. आणि अफलातून शॉट पाहायला मिळालाय. काय कौशल्य बघायला मिळालं. इथे बाकी तुम्हाला नजर पको पाहिजे. हा ड्राईव्ह खेळण्यासाठी शरणार्थामध्ये बॅकफुटला जायचं, पंच करायचं आणि अफलातून स्क्वेअर कट. 4 धावा, धावसंख्या होते 28 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला. 6 चेंडू 13 धावावर संजय हा नावाचा फलंदाज खेळतोय. मोठा फटका खेळले, चेंडू उंचीवर गेलाय,
इथे चेंडूच्या पाठीमागे स्क्वेअर लेगचा खेळाडू फसतो. नो मॅच लँड म्हणजे मानव विरहित जागेवर चेंडू पडला आणि बघता बघता 2 धाव तुम्हाला बघायला मिळालाय. मोठं मैदान आहे हो. इथे तुम्हाला चेंडूवर यावं लागेल. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू पडेपर्यंत 2 धाव पूर्ण होतात. 2 धावांशी विचार केला 30 धावा, 2 षटकात चांगल्या स्थितीमध्ये आहे यश 11 पालीव. 6 चेंडू 4 धावाची आवश्यकता. ऐकूया एक डीजेचं सुंदर गीत. जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर, जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. नो डाऊट प्रभाकर शेठचं कोसमाई चषक आहे 1 नंबर. बघा मध्ये या दगडामधले म्हणजे तुम्ही म्हणता की खदानीमध्ये आणि खाणीमध्ये एवढं मोठं मैदान उपलब्ध केलं. आज बघता बघता प्रत्येकांना अभिमान असावा. बडोदा मुंबई हायवे लगत हे मैदान तुम्हाला बघायला मिळते. ज्या क्वालिटी आणि काय जबरदस्त मैदान आखलं गेलं. चोहो बाजूनी जसं क्षेत्रफळ असावं लागते क्रिकेटच्या विकेटचं तशा पद्धतीने पूर्ण क्षेत्रफळ तुम्हाला बघायला मिळते. इथे आपण मॅच बघत आहात. आता बघा 6 चेंडू 4 धावाची आवश्यकता. यश 11 पाली संघाला विजयासाठी. आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो गौरवकडे क्षमता आहे. अनेक वेळा असे आपण सामने फिरताना बघितलं 6 चेंडू 4 धावा. आपण तुमच्याकडे क्लास दर्जेदार गोलंदाज असणे बाकीचे आहे. इथे तुम्हाला थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, फाईन लेग हे 4 खोल सर्कलच्या ऑन साईडला डीप लॉंग ऑन, मिड विकेट आणि मिड ऑन हे खेळाडू ऑन साईडला 3 बघायला मिळतात. ऑफ साईडला लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतात. गौरव आपल्या शेताला पुढचा चेंडू. ओहो हो इथे बाकी झेलबाद जबरदस्त चेंडू पडल्यानंतर ऑफ ब्रेक झाला. ऑफ ब्रेक झाल्यानंतर त्याने चेंडू शरीरापासून लांब गेला. त्याने चेंडू पूल केला खरा पण तिथे बाकी क्षेत्ररक्षक होतो. फाईन लेगला झेलगडी होतोय बाद. कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. धन्यवाद डीजे. विश्वास पाटील नावाचा एक व्यक्ती, एक क्रिकेटपटू जो बिरवाडी संघातून खेळायला सुरुवात केली. बघता बघता असंख्य दर्जेदार खेळपट्टीवर त्याने खेळी केल्यात त्या टेनिस क्रिकेटच्या आणि लेदर क्रिकेटच्या माध्यमातून सेंट्रल रेल्वेमध्ये तो कामाला आहे. तिथे देखील चांगल्या पद्धतीने लेदर खेळतो. एक आवड निर्माण झाली की काहीतरी माझ्याकडे सिलेक्शन आणि कलेक्शन व्हायला पाहिजे. 5 वर्षा अगोदर हे एक छोटंसं सुरुवात केली 2-2 कॅमेरे घेतल्यानंतर बाकी त्याला गुणी बाळं भेटलीत. ही जी आमची संपूर्ण टीम तुम्हाला बघा साहिलपासून आमच्या MK मी सगळ्यांची नावं संध्याकाळपर्यंत सांगेल. आणि तिथून बघता बघता आता 5 वर्ष झालीत एक ब्रँड निर्माण झाला आहे. तो ब्रँड म्हणजे विश नेटवर्क. चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साईड ड्राईव्ह केलाय. डीप मिडॉनच्या दिशेला जातो. इथे थोडीशी प्लंबिंग होते. ओ हो हो इथे बाकी प्लंबिंग झाली. अन्यथा खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं. 2 धावा जात आहेत. 2 धावांशी विचार केला धावसंख्या होती 32. आता 4 चेंडू 2 धावाची आवश्यकता. माझ्या समालोचनामध्ये 4 चेंडू 2 धावा 17 वेळा निघालेल्या आहेत. पण त्यावेळेचा MRI चेंडू होता. डावखुने गोलंदाज असायचे. एका साईडला आजारींचा कानावर भरवाड बघितलाय. कंचाडकर पाहिला आपण दांडी संघातून. गुड बॉलिंग बघावं लागेल. जबरदस्त कमबॅक केलाय. बघा चेंडूमध्ये व्हरायटीज असायला पाहिजे. तुमच्यामुळे चेंडू फिरवण्याची ताकद असेल ना तुम्ही बघू शकता. हल्लीच्या क्रिकेटमध्ये लेफ्ट आर्म लेग ब्रेक टाकणारे गोलंदाजच दिसत नाही आहे. MRI चेंडूमध्ये काय गोलंदाज. 8 षटकाचे सामने. SLBची बॅट नंतर V100ची बॅट आणि नंतर मग प्रेसी अंकची बोरोलीची प्रेसीची बॅट आली. अशा पद्धतीने क्रिकेटची अनेक सुधारणा होत गेल्या. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेला धावपाचा चान्स इकडे होईल का. चुकीचा थ्रो अंडर आर्म थ्रो दिलासा झाला असतं पण वेळेवर घडणं विघ्न हे बघायला मिळते. पण ज्या पद्धतीने गोलंदाजाने शेवटचं षटक हाताळलाय प्रॉपर क्रिकेट त्याच्याकडनं बघायला मिळालं. जबरदस्त बघा कशा पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे बाकी धावबाचा चान्स बघा पण थ्रो डायरेक्ट हिटसाठी होता. प्रयत्न चांगला होता पण आता बाकी फरक धावसंख्या 33 स्कोर तुम्हाला बघायला मिळते. तो म्हणजे लेवल झालाय. एका धावाची आवश्यकता. 2 चेंडू 1 धावा. फिल्डिंगमध्ये बदल केला. शॉर्ट मिडॉन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर सगळे खेळाडू जवळ घेतात. खूप चांगली रणनीती चांगली कर्णधार पद तुम्हाला निभवताना बघायला मिळते. 2 चेंडू 1 धावा कंपल्सरी चेस या तुम्हाला करायचंच आहेत. ओ इथे बाकी चांगला चेंडू ड्राईव्ह करतोय आणि अशा पद्धतीने यश 11 पालीव संघ विजयी ठरतोय. 34 धावा चेस केल्या 1 चेंडू ठेवून आणि इथे बाकी त्याने देखील पुढच्या सामन्यात प्रवेश केलाय. त्यांचा सामना मला वाटतं आता होईल तो म्हणजे रॉकी 11 संघाची जबरदस्त चांगली खेळी तुम्हाला बघायला मिळाली. संजय 8 चेंडू 16 धावा करून नॉट आऊट राहिला पण जी ओपनिंगची पार्टनरशिप बघायला मिळालं 9 गड्याने हा सामना विजयी झालेत तो म्हणजे यश 11 पालीव संघ. ऐकूया तिथपर्यंत एक मधुर डीजे.
आईची सावली हाकेला धावली प्रसन्न झाली ग कोसिंबे गावच्या झाडाखाली आई प्रगट झाली ग आई कोसमाई पावली ग खारडी गावाला आई कोसमाई पावली ग खारडी गावा